तर नाना पळसकर संभाजीनगर जिल्ह्यातील पळशी गावचे शेतकरी हे आपलं मनोगत व्यक्त करतील. नाना 2-3 मिनिटात. आजच्या या हंबरडा मोर्चाच्या नेतृत्व करण्यासाठी आलेले उद्धव साहेब, आदित्य साहेब, व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, समोर आलेले सर्व पदाधिकारी, शेतकरी, 55 लाख रुपये बिना अटी शर्तीवर माफ केले. मान्य बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस 95 मध्ये सरकार आपलं यायचं होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं सर्व शेतकऱ्यांचे बिल माफ करा. आणि त्यावेळेस माननीय विलासराव देशमुख यांनी बाळासाहेबांची हीच घेऊन त्यांनी आणि शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केलं. आपलंच घेतलं त्यांनी सगळं. म्हणून जेव्हापासून आम्ही पाहतो बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, आदित्य ठाकरे साहेब असतील, आमचे चंद्रकांत खैरे असतील, अंबादास दानवे असतील, जेव्हा जेव्हा शेतकऱ्यावर काही आघात झाला, अतिवृष्टी झाली, दुष्काळ झाला, काही संकट आलं तर शेतकऱ्याच्या पाठीमागे ते खंबीरपणे उभे राहिले. म्हणून हा शेतकरी उद्धव साहेब तुम्हाला सांगू इच्छितो, सर्व महाराष्ट्रातील शेतकरी, मराठवाड्यातील शेतकरी तुमच्याकडे एक आशाने पाहत आहे आणि तुम्ही केव्हाही शेतकऱ्याला हाक मारा, तुमच्या मागे आमचा शेतकरी खंबीरपणे उभा आहे. मागच्या वेळेस साहेब मोदी साहेबांनी काय केलं, कांद्याला निर्यात बंदी केली आणि 40% कर लावला कांद्याला निर्यात बंदीवर. हे असा एवढा जुलाम इंग्रजानं बी केला नाही, रजाकारच्या निजामानं बी केला नाही. एवढं हे युती सरकार, मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर अन्याय करीत आहे. कांदा बाहेर जायचं तर 40% रक्कम पहिली भरा तर कांदा तुमचा बाहेरच्या देशात जाईल. साहेब निर्यात बंदी केल्यामुळे माझ्या शेतकऱ्याचा कांदा 1000 रुपये क्विंटल चालला, त्याला खर्च 2000 रुपये 1500 रुपये येतो. शेतकऱ्याचा कांदा 1000 रुपये क्विंटल चालला. शेतकऱ्याची सोयाबीन 400 रुपये क्विंटल चालली, शेतकऱ्याची मक्का 1500 रुपये चालली. काही परवडत नाही. शेतकऱ्याला कधी बेरीज करता आली नाही साहेब. या सरकारामुळे सगळी वजाबाकी चालू आहे. म्हणून आपल्याला विनंती करतो, आपण खंबीरपणे उभा राहा. येणारा कार्यकाळ हा आपलाच आहे. शेतकरी 100% तुमच्या मागे राहील. मी अशी शेतकरी बांधवांना विनंती करतो व आजच्या या हमाडा मोर्चामध्ये आपण उन्हात ताणत आला त्याबद्दल धन्यवाद. शेतकऱ्याला इथं बोलून शेतकऱ्याच्या व्यथा मांडण्याची संधी दिली. मी आयोजकांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर असे शेतकरी आपल्या समोर येणार आहेत बोलायला की ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांचा दौरा होता या मराठवाड्यात, त्यावेळेस त्यांना फक्त एका सभेत एक प्रश्न एका शेतकऱ्यांनी विचारला तर त्याला मुख्यमंत्री असे म्हटले की राजकारण करू नको. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केल्यावर. असे शेतकरी आहे उजनी तालुका औस्याचे माननीय भूषणजी कोळी. मी भूषण कोळी यांना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. भूषण कोळी. जरा मीडियाच्या लोकांनी कॅमेरा सेट करून खाली बसला 2 मिनिटं तर बरं होईल. प्लीज कॅमेरा सेट करा. बर, चला भूषण कोळी. जमलेल्या माझ्या सगळ्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनो, हे इतकं नालायक सरकार आहे आणि खोटं बोलणार आहे. आतापर्यंत एक बी त्याने गोष्ट बोललेली कुठलीच केली नाही त्यांनी. शेतकऱ्याला आता त्याला म्हणते ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही. ओला दुष्काळ म्हणजे बोलीभाषा आहे. आणि पाणी जर करायला आले गावोगावाला येतात पण रोडच्या खाली सुद्धा उतरत नाहीत. त्यांना काय समजतं शेतामध्ये काय चाललंय, काय नुकसान झालंय काय माहिती आहे. पीक तर वाहून गेलंय पण शेत सुद्धा वाहून गेलंय. आता काय बघायला येणार आहे साहेब. पंचनामा करायला सुद्धा कोण येत नाही. आम्ही परवा तलाट्याला सांगितलं की पंचनामा करा. ते म्हणले आमच्याकडे कसला GR आला नाही, काय आलं नाही. फक्त मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय, आमच्याकडे अजून काही आलं नाही. मग हे इतकं खोटं आणि त्याच्यामुळं इथून पुढे आता ही जी गर्दी आहे फक्त इथे संभाजीनगरची आहे साहेब. इथून पुढे जर मोर्चा न्यायचा असेल मंत्रालयामध्ये सगळ्या शेतकऱ्याचा मोर्चा घेऊन जाऊ आणि मंत्रालय ह्यांचं बंद पाडू आपण सगळे शेतकरी मिळून. मालाला भाव नाही, अनुदान नाही, हेक्टरी 50,000 रुपये ह्यांना द्यावेच लागतील. शेतभराचा 7-12 कोरा ह्यांना करावाच लागेल.
आणि इथून पुढे सगळेजण एकत्र राहून त्यांना फक्त प्रश्न केला की साहेब हेक्टरी किती देणार आहोत, जाहीर करा माझ्या सगळ्याच्या समोर. तर मला म्हणले राजकारण करू नको. शेतकरी कशाला राजकारण करेल? राजकारण तर त्यांनी करते, त्यांना पूर्ण राजकारण माहिती आहे. चालतंय, आपल्याला साहेबाला बी ऐकायचंय. थोडंच बोलतो. जय हिंद, जय महाराज.